Hello friends, welcome back to Vinay Academy. I am Sangram Patil from Khasdar SAD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. In last lecture, we have started the new topic from inorganic chemistry, and the topic is elements of group 13, 14 and 15. All these elements are also set with the p block elements. p block elements कोणाला म्हणायचं याच्याबद्दलचे डेफिनेशन देताना आपण सांगितलं those elements in which last electron enters into the p subshell, then they are said the p block elements. For example, carbon having atomic number 6 की ज्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण मांडतोय 1s2 2s2 2p2. लास्ट इलेक्ट्रॉन p मध्ये एंटर झाला आहे, दॅट्स वाय कार्बन इज सेट द p ब्लॉक एलिमेंट. सिमिलरली आपण नायट्रोजन एक्झाम्पल घेऊ शकता ॲटॉमिक नंबर 7 की ज्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण 1s2 2s2 2p3 या पद्धतीने मांडतो. लास्ट इलेक्ट्रॉन p मध्ये एंटर झाला, दॅट्स वाय नायट्रोजन इज ऑल्सो सेट द p ब्लॉक एलिमेंट्स. आता हे जे p ब्लॉक एलिमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण सांगतोय की फर्स्ट टू ग्रुप्स आर सेट द s ब्लॉक एलिमेंट्स, ग्रुप 3 to 12 दे आर सेट विथ द d ब्लॉक एलिमेंट्स, आणि इथं ग्रुप 13 पासून 18 पर्यंतचा हा जो सगळा काही ग्रुप तुम्हाला जो दिसतोय त्याला आपण p ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. मग या p ब्लॉक एलिमेंटपैकी जे 13 to 18 ग्रुप आहेत त्याच्यापैकी ग्रुप 13, ग्रुप 14 आणि ग्रुप 15 याच्याबद्दलचा स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहे. सो आपण लास्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15 बघितलं. त्याच्यातले महत्त्वाचे एलिमेंट्स कोणते याच्याबद्दलचं डिस्कशन आपण केलं की ज्याच्यामध्ये सुरुवात केलेली आपण ग्रुप 13 मधल्या बोरॉन फॅमिली बरोबर. हे जे बोरॉन फॅमिलीमधले जे एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत तर इथं आपण बघितलं की बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम, की ज्याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली होती की बागी, की हा जो चित्रपट आहे, हा जो मूवी आहे त्याच्यानुसार आपण हे लक्षात ठेवू शकता की इथं लिहिलं मी बागी 2 या पद्धतीनं. बी फॉर बेरियम, ए फॉर ॲल्युमिनियम, जी फॉर गॅलियम, आय फॉर इंडियम आणि 2 थॅलियम या पद्धतीनं. नेक्स्ट आपण ग्रुप जो बघितलेला होता की जो होता कार्बन फॅमिलीमधला ग्रुप 14. ग्रुप 14 कार्बन हा रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट असल्यामुळं त्या ग्रुपला आपण कार्बन फॅमिली असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये कुठले एलिमेंट होते तर होते कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टिन आणि लेड. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक घेतलेली होती की ज्याच्यामध्ये आपण म्हणालो काशी गए संत प्रभू. मग याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक आपण सांगितली की काशी गए संत प्रभू, आणि त्याच्यानुसार हे सगळे एलिमेंट्स की ज्याच्यामध्ये कार्बन 6, सिलिकॉन ॲटॉमिक नंबर 14, जर्मेनियम 32, SN की ज्याला टीन असं म्हटलं जातं 50, आणि लेड PB ज्याचा सिम्बॉल आहे 82, हे सगळे एलिमेंट्स ग्रुप 14 मधले कार्बन फॅमिलीमधले. नेक्स्ट आपण ग्रुप बघितलेला होता की ज्याला आपण ग्रुप 15 मधले म्हणतो. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट हा नायट्रोजन असल्यामुळं त्याला नायट्रोजन फॅमिली असंही म्हटलं जातं. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक बघितलेली होती की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की नेहा, प्रीती, ऐश्वर्या, सब ब्युटिफुल, की ज्याच्यामध्ये एन नेहा नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ, ऑल दीज एलिमेंट्स आर सेट विथ द, आपण ह्या सगळ्या एलिमेंट्सना नायट्रोजन फॅमिलीमधले एलिमेंट म्हणतो ऑर दॅट्स विथ द ग्रुप 15 एलिमेंट्स. याच्यानंतर आजच्या लेक्चरला हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहे. बिफोर दॅट फिजिकल प्रॉपर्टीज एक क्वेश्चन आपण इथे डिस्कस करूया. आणि तो क्वेश्चन असा आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ ग्रुप 13 एलिमेंट्स आर इन द ऑर्डर बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. अरेंज these elements in increasing order of ionic radii of m+3. या सगळ्यांची ऑर्डर आपल्याला आयनिक ऑर्डर साईजनुसार आपल्याला द्यायचे ह्या सगळ्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये. आता एक लक्षात घ्या की सपोज आपण याच्यातला ॲल्युमिनियम हा जर घेतला तर त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण काय लिहिणार आहे तर 1s2 2s2 2p6, त्याच्यानंतर आपण लिहितो 3s2 3p1 या पद्धतीचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण ॲल्युमिनियमचं लिहितो. हे जे सगळे एलिमेंट्स आहेत या सगळ्यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ns2 np1 असतं, आणि त्यामुळं स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी हे 3 इलेक्ट्रॉन दे कॅन बी लूज सो दॅट दे कॅन ॲक्वायर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन दॅट इज अ स्टेबल एलिमेंट. जेव्हा हे 3 इलेक्ट्रॉन लूज करतात सगळेच एलिमेंट तेव्हा त्यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन
नियर मोस्ट नोबल गॅससारखं बनतं आणि त्यामुळं ॲल्युमिनियम हा स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन लूज करतो. 3 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉन पोझिशन हे निऑनसारखं बनतं. आणि इथं त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की हे जे सगळे एलिमेंट्स आहेत बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम या सगळ्यांनी जर आपले स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन लूज केले तर इट बिकम बेरियम +3, ॲल्युमिनियम +3, गॅलियम +3, इंडियम +3 अँड थॅलियम +3. तर ह्या सगळ्यांची आयनिक साईजनुसार ऑर्डर काय असेल असा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. तर फार सोपा आन्सर आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं या सगळ्यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन NS2 NP1 या पद्धतीचं असतं. आणि जेव्हा हे तिन्हीच्या 3 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलमधले निघून जातात तेव्हा त्या इलेमेंटवरती +3 चार्ज येतो आणि त्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनचा विचार करता तिथं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आउट ऑर्बिट राहतं ते म्हणजे N-1. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेतलं मगाशी ॲल्युमिनियमचं. जर मी लिहिले तर 1s2 2s2 2p6 3s2 3p1. If these 3 electrons get loosed by aluminum, it becomes aluminum +3. आणि हा जो ॲल्युमिनियम +3 आहे त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बनतं आहे 1s2 2s2 2p6 जे निऑनसारखं आहे. जर आपण पहिल्या एलिमेंटचा बोरॉनचा जर विचार केला तर ह्या बोरॉनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहितो आपण 1s2 2s2 2p1 आणि हे 3 इलेक्ट्रॉन लूज केले तर इट बिकम बोरॉन +3 आणि त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बनतं आहे हेलियमसारखं. म्हणजे ॲल्युमिनियमचं कोणासारखं बनलं निऑनसारखं आणि बोरॉनचं बनलं कोणासारखं हेलियमसारखं. आपल्याला माहिती आहे हेलियमपेक्षा निऑनची साईज ही जास्त असणार आहे आणि त्याच पद्धतीनं टॉपकडून बॉटमकडे जात असताना ॲटॉमिक साईज जशी इन्क्रीज होती आहे तशी आयनिक रेडियासुद्धा आपल्याला इन्क्रीज होत दिसणार आहे. मग इथं आपण याचं एक्सप्लेनेशन बघतोय जे एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं बघायला मिळतं. द गिवन एलिमेंट्स आर इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. ॲज वी go down the group 13, their general outer electron configuration is a NS2 NP1. M+3 is formed by removal of 3 electrons from the outermost shell N. In the M+3, N- shell becomes the outermost and size of the added N-1 shell increases down the group. Therefore, ionic radii of M+3 also increasing down the group. म्हणून ऑर्डर दिसते जशी साईज तुम्हाला थॅलियमची इथं सगळ्यात जास्त दिसते त्याचमधनं थॅलियम +3ची साईज ही सगळ्यात जास्त असणार आहे कोणापेक्षा तर बोरॉन +3पेक्षा ॲल्युमिनियम +3ची जास्त, त्याच्यापेक्षा गॅलियमची जास्त, त्याच्यापेक्षा इंडियमची जास्त असणार आहे. म्हणजे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट असलेले NS2 NP1 हे इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतील आणि या सगळ्यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बोरॉनचं बनणार आहे हेलियमसारखं, निऑनसारखं, ऑर्गॉनसारखं, क्रिप्टॉनसारखं आणि झेनॉनसारखं. आणि हेलियमपेक्षा निऑनची साईज जास्त आहे, त्याच्यापेक्षा ऑर्गॉनची जास्त आहे, त्यापेक्षा क्रिप्टॉनची जास्त आहे, त्यापेक्षा झेनॉनची साईज तुम्हाला जास्त दिसणार आहे. सो याचं रिझन तुम्हाला समजलेलं असावं. आयनिक रेडिया ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. नेक्स्ट गोष्टीकडे आपण जातो आणि आता आपण बघतोय फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ पी ब्लॉक एलिमेंट्स. पी ब्लॉक एलिमेंट्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत तर त्याच्यातल्या पहिल्या गोष्टीचा आपण विचार करूया. ग्रुप 13, 14, 15 मधले जे लिमिट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी. तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आपण ग्रुप 13चा विचार करूया. इन ग्रुप 13 बोरॉन इज मेटॅलॉइड. हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ग्रुप 13 मधले एलिमेंट बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम आहेत. आता हे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्याच्यातला हा जो बोरॉन आहे तो काय सांगायचा आहे मेटॅलॉइड असणार आहे. तो कुठले कॅरेक्टर दाखवणार मेटॅलॉइड म्हणजे समटाईम इट शोज कॅरेक्टर लाईक अ मेटल, समटाईम इट शोज कॅरेक्टर लाईक अ नॉन मेटल्स. दॅट्स वाय इट इज द मेटॅलॉइड. हा जो बोरॉन आहे इट्स अ ग्लॉसी अँड हार्ड सॉलिड लाईक अ मेटल. म्हणजे तो ग्लॉसी आहे आणि हार्ड आहे कोणासारखा मेटलसारखा, बट अ पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर लाईक नॉन मेटल्स. म्हणजे तो मेटलचे पण कॅरेक्टर दाखवतोय आणि नॉन मेटलचे. दॅट्स वाय इट इज द मेटॅलॉइड्स. द अदर एलिमेंट्स इन द ग्रुप आर फेअरली रिॲक्टिव्ह मेटल्स. हे लक्षात ठेवायचं. हे राहिलेले जे एलिमेंट्स असतील ते रिॲक्टिव्ह मेटल म्हणून ओळखले जातात. ॲल्युमिनियम इज द थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्टमधला थर्ड मोस्ट एलिमेंट म्हणून कोण ओळखलं जातं तर ॲल्युमिनियम म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर सम फिजिकल अँड ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 13 आर गिव्हन इन टेबल 9.2. आता इथं फक्त लक्षात काय ठेवायचा मुद्दा आहे तर या सगळ्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये बोरॉन हा मेटॅलॉइड आहे, बाकीचे सगळे रिॲक्टिव्ह मेटल आहेत आणि ॲल्युमिनियम हा
अर्थ क्रस्टमध्ये सापडणारा थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट म्हणून ओळखला जातो. आता चार्ट फॉर्ममध्ये आपण ह्या सगळ्या प्रॉपर्टी बघायचा प्रयत्न करूया. इथं तुमच्या लक्षात येतं की पहिला एलिमेंट बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. ॲटॉमिक नंबर 5, 13, 31, 49, 81 या पद्धतीत दिसतील. जसा ॲटॉमिक नंबर वाढतोय टॉपकडून बॉटमकडे जात असताना ॲटॉमिक मास जे असेल ते तुम्हाला इन्क्रीज होताना दिसतं आहे. ॲटॉमिक रेडियस असेल तीसुद्धा इन्क्रीज होताना दिसते आहे. आयनिक रेडियसच्याबद्दल आत्ताच आपण बोललो, इट इज ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि याच्यानंतरचा मुद्दा आपण डिस्कस करतोय आयोनायशन एन्थाल्पी. आयोनायशन एन्थाल्पी फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हा काय विषय आहे. तर सपोज आपण एक्झाम्पल घेऊया बोरॉनचं. इलेक्ट्रॉन कॉर्पोरेशन 1s2, 2s2, 2p1. व्हॉट इज आयोनायशन एन्थाल्पी. तर आयोनायशन एन्थाल्पी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द मोस्ट लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर मोस्ट शेल. सगळ्यात बाहेरच्या शेलमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी आवश्यक आहे त्याला म्हणायचं आयोनायशन एन्थाल्पी. म्हणजे एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर इट बिकम B+. जर दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला असता तर इट बिकम बेरियम+2 आणि 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले असते आउटर मोस्ट तर इट बिकम्स बोरॉन+3. मग एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी आवश्यक आहे त्याला म्हणायचं फर्स्ट आयोनायशन एन्थाल्पी. सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी आवश्यक आहे त्याला म्हणायचं सेकंड आयोनायशन एन्थाल्पी. आणि 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी रिक्वायर्ड आहे त्याला म्हणायचं थर्ड आयोनायशन एन्थाल्पी. मग या सगळ्यांच्याबद्दल ट्रेंड तुम्हाला दिसतोय. फर्स्ट आयोनायशन एन्थाल्पीकडून थर्ड आयोनायशन एन्थाल्पीकडे जात असताना एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होताना दिसणार आहे सगळ्याच एलिमेंटच्या बाबतीमध्ये. आणि जर टॉपकडून बॉटमकडे जायचा विचार झाला तर एनर्जी जी आहे ती गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे बोरॉनमधला फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला 801 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते. पण गॅलियममधला जर रिमूव्ह करायचा असेल तर ती त्याच्यापेक्षा कमी लागते. आणि थॅलियमच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं इथं जनरल ट्रेंडमध्ये थोडासा डिफरन्स येतो, व्हेरिएशन येतात. पण जनरल ट्रेंड आपण सांगतो की टॉपकडून बॉटमकडे जात असताना आयोनायशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजिंग. आणि थर्ड आयोनायशन एन्थाल्पी पण तसंच आहे. इथं 3659 बोरॉनसाठी आहे, 2744 कोणासाठी आहे, ॲल्युमिनियमसाठी आहे. त्याच्यानंतर खाली बघितलं तर 2877 येणार आहे. आता इथं थोडंसं एक्सेप्शन का दिसतं, त्याच्यामध्ये व्हेरिएशन का दिसतात याच्याबद्दलचा विचार आपण JEEच्या बाबतीमध्ये करू शकतो. तर हा जनरल ट्रेंड लक्षात ठेवायचा की टॉपकडून बॉटमकडे जात असताना आयोनायशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजिंग. त्यानंतर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इथं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या बाबतीमध्ये दिसेल तुम्हाला की टॉपकडून बॉटमकडे जात असताना इथं याची इलेक्ट्रॉन 2 आहे, नंतर ती कमी झाली आहे, नंतर थोडीशी वाढली आहे, नंतर थोडीशी वाढली आहे आणि नंतर थोडीशी वाढलेली आहे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट हा तुम्हाला बोरॉन दिसेल आणि सगळ्यात कमी असलेला हा ॲल्युमिनियम दिसेल. त्यानंतर आपण मुद्दा डिस्कस करतो डेन्सिटीचा. टॉपकडून बॉटमकडे जाताना डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजिंग 2.35, 11.85. मेल्टिंग पॉईंटसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने दिसेल. मेल्टिंग पॉईंट इथं 24.53 दिलेला आहे केल्विनमध्ये आणि इथं थॅलियमसाठीचा 576. म्हणजे टॉपकडून बॉटमकडे जात असताना मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होतं. सिमिलरली बॉइलिंग पॉईंट टॉपकडून बॉटमकडे जात असताना तुम्हाला डिक्रीज झालेला दिसतो. हे बघा, मेल्टिंग पॉईंट हा मात्र इन्क्रीज होतं आणि बॉइलिंग पॉईंट हा मात्र डिक्रीज होतात दिसणार आहे. आता ह्याच्यामध्ये जिथं व्हेरिएशन असेल त्याच्या पाठीमागं तिथं पर्टिक्युलर त्याच्याबद्दलचे काही रिझन असतात. सो जनरल ट्रेंडचा आपण आता विचार केला ग्रुप 13चे बोरॉन फॅमिलीचे. आता इथे एक क्वेश्चन विचारला, द व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट आयोनायशन एन्थाल्पी ऑफ ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस आर 577, 786 and 1012 किलोजूल पर मोल रिस्पेक्टिव्हली. एक्सप्लेन द ऑब्झर्व्ड ट्रेंड. म्हणजे ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि फॉस्फरसमध्ये जी आयोनायशन एन्थाल्पी आहे ती फॉस्फरसची सगळ्यात जास्त, ॲल्युमिनियमची सगळ्यात कमी, असं का, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर तुमच्या सहज लक्षात येईल की हे जे सगळे एलिमेंट्स आहेत जर पिरियडिक टेबलमध्ये बघितले तर तुम्हाला ते ग्रुप पिरियड 3मध्ये दिसतील. ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि फॉस्फरस. आणि एकाच पिरियडमधले जेव्हा एलिमेंट असतात तेव्हा त्यांचं आउटर मोस्ट व्हॅलन्स शेल हे सेम असतं. म्हणजे बघा, जर आपण ॲल्युमिनियमचा विचार केला, सिलिकॉनचा आणि फॉस्फरसचा, तर ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर हा 13 आहे, सिलिकॉनचा 49, फॉस्फरसचा 15 आहे. याचं इलेक्ट्रॉन कॉर्पोरेशन प्रत्येकाचा मांडूया आपण. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p1. सिलिकॉन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p2. फॉस्फरस 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p3.
आता ऑल दीज एलिमेंट्स ह्या सगळ्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट शेल हे थर्ड दिसलेलं तुम्हाला लक्षात येतं. आता याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 13 तर नंबर ऑफ प्रोटॉनसुद्धा 13. याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14, नंबर ऑफ प्रोटॉन 14. फॉस्फरसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन ऑल्सो 15. मग तुमच्या लक्षात येईल की जर मध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतात, फर्स्ट शेल, सेकंड शेल आणि थर्ड शेल. आता थर्ड शेलच्या बाबतीमध्ये इथं फॉस्फरसच्या बाबतीमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन हे 15 आहेत आणि आउटर मोस्ट शेल जे आहे तिथं तुम्हाला हे 3:3p3 इलेक्ट्रॉन दिसतील. म्हणजे प्रोटॉनची संख्या जिथं जास्त आहे त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा जास्त असतो आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असेल तर ह्या प्रोटॉनकडून बाहेरचे जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. ॲल्युमिनियमच्या न्यूक्लियसमध्ये 13 प्रोटॉन आहेत, फॉस्फरसच्या न्यूक्लियसमध्ये 15 प्रोटॉन आहेत. त्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा प्रोटॉनचा जास्त आहे. त्यामुळं आउटर मोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन आहे तो फार चांगल्या पद्धतीनं अट्रॅक्ट केलेला असतो. कुणी तर ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे त्यांनी. आणि त्यामुळं इथला इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल फॉस्फरसला तर एनर्जी जास्त द्यावी लागेल कारण इथं अट्रॅक्शन जास्त आहे. ॲल्युमिनियममध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी असल्यामुळं बाहेरचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला कमी एनर्जी लागते. त्यामुळं तुम्हाला इथं जो जनरल ट्रेंड दिसतोय तो असं सांगतोय ॲल्युमिनियमची फर्स्ट आयनिशन एंथॅल्पी 577 आहे आणि फॉस्फरसची ती 1012 आहे. कारण फॉस्फरसच्या बाबतीमध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा जास्त असणार आहे. याचं एक्सप्लेनेशन काय दिलं आहे हे आपण इथं बघूया. तर एक्सप्लेनेशनमध्ये द ट्रेंड शोज इन्क्रीजिंग फर्स्ट आयनिशन एंथॅल्पी फ्रॉम ॲल्युमिनियम टू सिलिकॉन टू फॉस्फरस. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस बिलॉंग टू 13 हे चुकीचं आहे, थर्ड पिरियड इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या तिसऱ्या पिरियडमध्ये हे सगळे एलिमेंट तुम्हाला दिसतील. दे हॅव अ सेम व्हॅलन्स शेल. या प्रत्येकाचं व्हॅलन्स शेल हे 3s3pचं आहे. ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल्स आर मोर टाईटली हेल्ड बाय न्यूक्लियस. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियमचा विचार करणार आहे तेव्हा ॲल्युमिनियमच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन 13 आहेत. जर आपण सिलिकॉनचा विचार केला तर नंबर ऑफ प्रोटॉन 14 आहेत आणि फॉस्फरसच्या बाबतीमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन 15 आहेत. मग ह्या आउटर मोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन जो असेल पीमधला, मग तो इलेक्ट्रॉन ह्या फॉस्फरसकडून फार चांगल्या पद्धतीनं हेल्ड केलेला असतो कारण याचं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. त्यामुळे फॉस्फरस हा इलेक्ट्रॉन इझिली लूज करत नाही पी ऑर्बिटलमधला. पण ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी आहे. देअरफॉर मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटर मोस्ट शेल. कुणाच्या बाबतीमध्ये तर फॉस्फरसच्या बाबतीमध्ये. म्हणून त्याची फर्स्ट आयनिशन एंथॅल्पी ही बाकीच्यापेक्षा तुम्हाला जास्त असलेली लक्षात येते. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये आता आपण बघणार आहात की आता आपण बोरॉन फॅमिलीचा विचार केला त्याच पद्धतीनं कार्बन फॅमिलीच्या बाबतीमध्ये फिजिकल ट्रेंड काय आहेत हे बघूया. कार्बन फॅमिली ग्रुप 14 एलिमेंट्स की ज्याच्यामध्ये द एलिमेंट्स ऑफ कार्बन फॅमिली विच इज द ग्रुप 14 याचा विचार करतो. इन दिस ग्रुप ऑल द 3 ट्रॅडिशनल टाईप्स ऑफ एलिमेंट्स आर प्रेझेंट. म्हणजे कार्बन फॅमिलीमधले कुठले एलिमेंट आहेत तर आपण बघितलं काशी, गय, संत, प्रभू. तर हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ह्या सगळ्या एलिमेंट्सच्या ह्या ग्रुपच्या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला एलिमेंट दिसतील. मेटल, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स. मग याच्यामध्ये कार्बन इज अ नॉन मेटल. हा जो कार्बन आहे तो नॉन मेटल आहे. सिलिकॉन इज अ मेटॉलॉइड. सिलिकॉन हा मेटॉलॉइड असणार आहे. मगाशी आपण सांगितलं की बोरॉन हा फक्त मेटल होता, बोरॉन हा मेटॉलॉइड होता आणि बाकीचे जे एलिमेंट्स होते ते रिॲक्टिव्ह मेटल होते. हे आपण मगाशी बघितलेलं होतं बोरॉन फॅमिलीमध्ये. पण आता कार्बन फॅमिलीमध्ये आपण सांगतोय की कार्बन इज अ नॉन मेटल, सिलिकॉन इज अ मेटॉलॉइड आणि विच इज अ ब्रिटल लाईक नॉन मेटल. इट इज अ हार्ड अँड हॅज अ मेटॅलिक लस्टर. म्हणजे जो सिलिकॉन आहे तो हार्ड आहे, मेटॅलिक लस्टर्सनेस दाखवतो, पण तो ब्रिटलनेस दाखवतो नॉन मेटलसारखा. जर्मेनियम इज ऑल्सो ब्रिटल बट हार्ड अँड लस्टरस मेटॉलॉइड. जर्मेनियम हा सुद्धा मेटॉलॉइड असेल. टीन ऑर लेड डाऊन द ग्रुप आर करोजन रेजिस्टन्स अँड अ मॉडरेटली रिएक्टिव्ह. हे करोजन रेजिस्टंट असलेले मेटल असतील आणि ते थोडेसे रिएक्टिव्ह आहेत, मॉडरेटली रिएक्टिव्ह आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. आपण कुठले एलिमेंट सांगतोय कार्बन फॅमिलीमध्ये ग्रुप 14 मधले कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लेड.
तर कार्बन हा नॉन मेटल, सिलिकॉन, जर्मेनियम हे मेटलॉइड्स आणि टिन आणि लेड हे मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतील. म्हणजे तिन्ही प्रकारच्या टाईप तुम्हाला या ग्रुपमध्ये इलेमेंटचे बघायला मिळणार आहेत. पहिला सांगितलं आपण नॉन मेटल, सिलिकॉन, जर्मेनियम मेटलॉइड आणि SNPB आपण सांगतोय ते मेटॅलिक कॅरेक्टर्स. मग याच्या बाबतीमध्ये चार्ट फॉर्ममध्ये हे काय दिलेलं आहे याच्याबद्दल थोडक्यात विचार करूया की हे जे एलिमेंट्स आहेत ॲटॉमिक नंबर टॉप टू बॉटम इन्क्रीजेस, ॲटॉमिक मॉस टॉप टू टॉप जनरल ट्रेंड बोलतो आपण, कुठं मध्ये व्हेरिएशन येऊ शकतं त्याच्या पाठीमागचे स्पेसिफिक रिझन हे वेगळे आहेत. पण आत्ता लक्षात आपण ठेवतोय जनरल ट्रेंड्स टॉपकडून बॉटमकडे जाताना इन्क्रीजेस, आयनिक रेडियस टॉपकडून बॉटमकडे जाताना इन्क्रीजेस, फर्स्ट आयनेशन एन्थाल्पी इथं तुम्हाला फोर्थ आयनेशन एन्थाल्पीपर्यंत दिसणार आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. तर कार्बनच्या बाबतीमध्ये फर्स्ट आयनेशन एन्थाल्पी कमी आहे पण फोर्थ आयनेशन एन्थाल्पी जास्त आहे. सगळ्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये तोच ट्रेंड तुम्हाला असलेला लक्षात येणार आहे. टॉपकडून बॉटमकडे जायचं असेल तर आयनायशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजिंग, हे सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला लक्षात येईल. नंतर आपण जातो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. टॉपकडून बॉटमकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होताना, जनरल ट्रेंड बोलतो आपण, जनरल ट्रेंड हा डिक्रीज होताना दिसतो. नंतर डेन्सिटीच्या बाबतीमध्ये आपण विचार करूया. हे जे सगळे एलिमेंट्स आहेत डेन्सिटी टॉपकडून बॉटमकडे जात असताना 7.26 आहे SN पर्यंत, पण लेडच्या बाबतीमध्ये ती ट्रिमेंडसली वाढलेली आपल्याला लक्षात येते. याच्या पाठीमागचे रिझन हे स्पेसिफिक आहेत पण जनरल ट्रेंड आता आपण बघतो. मेल्टिंग पॉईंट जर बघितला तर टॉपकडून बॉटमकडे डिक्रीज होतं, बॉइलिंग पॉईंट हा मात्र तुम्हाला इथं पुन्हा एकदा डिक्रीज होताना लक्षात येतं. सो ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड विथ द कार्बन फॅमिली. आता याच्यामध्ये जे काही क्वेश्चन येतील आपण बुकलेट सोडवायला घेऊ तेव्हा त्याच्यामधले जे क्वेश्चन येतील त्याच्यानुसार प्रत्येक गोष्टीचं आपण एक्सप्लेनेशन तिथं देऊया. सो लास्ट आपण ग्रुप 15चे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीचा ट्रेंड बघतो. ग्रुप 15 इज द नायट्रोजन फॅमिली, की ज्याच्या बाबतीमध्ये दिस ग्रुप ऑल्सो इन्क्लूड्स द ट्रॅडिशनल थ्री टाईप्स ऑफ एलिमेंट्स. याच्यामध्ये सुद्धा तीन वेगळ्या प्रकारचे टाईपचे एलिमेंट दिसतील, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. द गॅसेस नायट्रोजन अँड ब्रिटल फॉस्फरस आर नॉन मेटल. म्हणजे पहिला एलिमेंट आहे नायट्रोजन, दुसरा एलिमेंट फॉस्फरस, हे दोन्ही पण नॉन मेटल्स आहेत. आर्सेनिक आणि अँटीमनी, आर्सेनिक आणि अँटीमनी हे जे दोन एलिमेंट्स आहेत दे आर मेटलॉइड्स. आणि शेवटचा बिस्मथ इज अ मॉडरेटली रिएक्टिव्ह. म्हणजे आपण शॉर्टकट सांगितलं होता की नेहा, प्रीती, ऐश्वर्या सब ब्युटिफुल, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. तर त्यातला नायट्रोजन आणि फॉस्फरस हे गॅसेस स्टेटमध्ये असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि जे गॅस असतात ते ऑब्व्हियसली काय असायला पाहिजेत, नॉन मेटल असायला पाहिजेत. आर्सेनिक आणि अँटीमनी हे तुम्हाला मेटलॉइड कॅरेक्टर दाखवून दिसतील आणि बिस्मथ हा मात्र तुम्हाला थोडासा रिॲक्टिव्ह असलेला एक मेटल म्हणून सांगता येईल. सो हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या जनरल ट्रेंड आपण इथं बघायचा प्रयत्न करूया. चार्ट फॉर्ममध्ये एलिमेंट्स आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक मास इन्क्रीजेस, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस, आयनिक रेडियस इन्क्रीजेस. फर्स्ट आयनेशन एन्थाल्पी सेकंड आणि थर्डमध्ये फर्स्टकडून थर्डकडे जाताना इन्क्रीजेस, टॉपकडून बॉटमकडे जात असताना डिक्रीजेस. हे स्टेटमेंट आपण इथं बघू शकता. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पहिल्या एलिमेंटची जास्त आहे, टॉपकडून बॉटमकडे जाताना डिक्रीज होत जाते. डेन्सिटी टॉपकडून बॉटमकडे जाताना इन्क्रीज होती. मेल्टिंग पॉईंट टॉपकडून बॉटमकडे जाताना बऱ्यापैकी इन्क्रीज दिसतं. इथं एक्सेप्शन आहेत, इथं व्हेरिएशन तुम्हाला असलेले लक्षात येतील. आणि बॉइलिंग पॉईंट टॉपकडून बॉटमकडे जात असताना इन्क्रीज होताना लक्षात येणार आहे. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15. आणि याच्याबद्दलचं एक्स्ट्रा जे डिस्कशन असेल तर नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ देर इज एनी क्वेश्चन यू कॅन व्हॉट्सअप मी ॲट 9145910160. Thank you.